नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, आज मी आले जानेफळ मिसळ या ठिकाणी नामदेव बापूंना भेटण्यासाठी, कारण की त्यांनी या ठिकाणी विहिरीचा पॉईंट चेक करत होता आणि आपण आपल्या मशीनवर या ठिकाणी आज त्यांची इकडे जमीन आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना विहिरीचा चांगल्या प्रकारचा पॉईंट शोधणार आहेत। बापू म्हणून थोडंसं बोलतील। सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, आपण विहीर तर कुठं पण करतो समजा आपल्या हिशोबानं, पण एक यांचे हिशोबानं जर कधी केली समजा येता कधी आपलं नशीब चांगलं असलं किंवा त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे जर कधी आपल्याला थोडं जर कधी पाणी लागलं तरी आपल्याला आनंद होतो। आणि मी देवाला तर एवढीच प्रार्थना करतो की भाऊना जसं त्याच्या भागामध्ये पाणी दिलं लोकांना तसंच पाणी आमच्या पण विहिरीला द्यावं, एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा करतो। आणि सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, भाऊला मी कॉल केला तर भाऊ लगेच ताबडतोब हजर झाले आणि माझेच नाही तर आणखीन पॉईंट दिले मी त्याला। आपल्या गावातले जवळपास 4-5 पॉईंट आहे, तर त्या सगळ्या पॉईंटला पाणी लागावं अशी आपली देवाकडे प्रार्थना आहे। आणि भाऊच्या ह्या अशा कार्याला चांगलं भरभरून साथ मिळावा आणि ज्यांना कोणाला तुम्हाला पाणी पाहायचं आहे ना त्यांनी खरंच भाऊ संग संपर्क साधावा, कारण की ते नंबर देणारच आहे आम्ही। आणि भाऊ तुम्ही फक्त काही नाही आम्हाला प्यापुरतं पाणी दिलं तरी गण झालं, कारण की आमच्या जमिनीत ऑलरेडी पाणी नाहीच आहे, कमीच पाणी आहे। पण लागलं कुठं आमच्या नशिबाना किंवा तुमच्या यांना मशीनमुळं तर आमचा खूप काही आनंद वाटला आम्हाला। आणि ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी खरंच भाऊ संग संपर्क साधा परत पुन्हा एकदा। तर चला पॉईंट भाऊ आपणाला चला बापू थोडं दाखवता ना। हां, तर बापूला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पॉईंट आपण शोधणार आहेत। आज चला मशीन चालू करूया। बघू शकता लोकेशन या ठिकाणी जमिनीचे खांदा बघू शकता, म्हणजे इथं पाण्याची शक्यता एकदम कमी वाटते, पण आपण बघूयात चांगला तसा पॉईंट देता येईल तसं मला सगळा कडकच काळाचं आहे। बघा मी समोर या ठिकाणी उंच खर्च आपण दिसतोय समोर आहे, पण तरी पण आपण या ठिकाणी पाण्याचा शोध घेऊया। म्हणजे विहिरीसाठी जर म्हटलं तर मित्रांनो आपलं 50 फुटाच्या आतच या ठिकाणी पाण्याचा शोध घ्यायचा आहे। तर पाहूया त्या ठिकाणी आता पाणी कसं आहे काय, तर चला आपली कशी येते पाहूया। आपण काय किती शेते एक भाऊ इथे 4 एकर आणि ते दुसरे आले ते 4 एकर। बरं, हां, असं जमीन आहे आपल्या बापाची, असं का? आजोबाची बापाची, आपली नाही बरं का, बापाची ना आजोबाची। हां, जे काही ते त्यानं सांभाळून ठेवली, आता लगेच तूर आणली। आता पहिलं नेमकं काय पहिलं काय गेलं बोर काय नेमकं त्याच्यात एक बोर गेलं त्या कोपऱ्यात, असं का? हां, त्याच्यात 2 दिवसांमुळे 500 लिटर पाणी निघतं। तर आता बापूला या ठिकाणी चांगलं पाणी शोधण्याकडून जाऊन विहिरीसाठी, त्यांच्या एवढी जर शेती म्हणल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारच्या पाण्याची अपेक्षा आहे। पण तो जंगल थोडे पण तरी पण आपण चांगल्या प्रकारचा पाणी शोधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। चला आता जागी सांग